श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुदेवाय नमः. ओम राजा रामाय नमः. भक्ती विजय सार कथा आपण 2 अध्याय वाचले. आता आज मी 3रा अध्याय वाचून दाखवते. एका उत्तर प्रदेशमध्ये कनौज गावामध्ये ब्राह्मणाच्या घरी एक आत्माराम नावाचा ब्राह्मण राहत असतो. तो ब्राह्मण अकबराच्या दरबारी सेवा करत असतो. अकबराच्या दरबारी सेवा करत असताना अकबराचे लक्ष त्याच्याकडे जास्त असते, आत्मारामाकडे. कारण का पण असतो तो त्याच्यावर जरा खुश असतो आणि तो त्याला खुश का असतो ते त्यालाच माहिती. पण तो खरा असतो वाल्मिकीचा अवतार. कोण? आत्मारामाचा मुलगा. तर तो त्याच्या पोटी, आत्मारामाच्या पोटी एक मुल जन्माला आला. तो मुलगा लहानाचा मोठा वयाने वाढू लागला. तोच पुढे तुलसीदास म्हणून प्रसिद्ध झाला. तर हा अकबराच्या दरबारी सेवा करीत असताना जसा जसा तुलसीदास मोठा होत गेला तसं तसं त्याची चिंता वाटू लागली आत्मारामाला, की आता आपण ह्याचं लग्न करायला हवं. मी एक दिवशी त्याच गावातील एक मुलगी असते, शेजारच्या गावची, आणि तिचं नाव ममताई असतं. त्या ममताई बरोबर तुलसीदासाचं लग्न होतं. मग त्यांना नामस्मरण, पूजा अर्चा, सत्संग हे त्याला नामस्मरणात काही माहित नसतं तुलसीदासाला. एकदा लग्न झाल्यानंतर ममताई ही माहेरी गेलेली असते. माहेरी जाते तर तुलसीदासाला करमत नाही, माझी बायको माहेरी गेली हे त्याला मनाला पटेना. तो इतका बायकोमध्ये गुंगून गेला होता की तो एक दिवशी सासरवाडीला गेला. तर रात्र खूप झाली म्हणून वाड्याचे दरवाजे सगळे बंद झालेले होते ममताईच्या घराचे. ममताईच्या घरात दरवाजे बंद, जायचं कुठून हा शोधत होता. तर त्या ठिकाणी त्याला जिन्याच्या शेजारी एक दोरी दिसली आणि त्या दोरीला धरून तो वर चढून ममताईच्या खोलीमध्ये गेला. मग सगळे म्हणाले, मग ती म्हणाली तुम्ही आलात कसं? म्हटली मी ह्या दोरेला धरून वर आलो. मग सगळे गोळा झाले आणि सगळे पाहतात तर काय, तो एक मोठा साप असतो आणि ते सापाला दोरी समजून तुलसीदास बायकोला भेटण्यासाठी गेलेले असतात. मग बायको म्हणते तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, तेच जर तुम्ही ईश्वर चिंतनामध्ये जर दिवस घालवले असते तर किती तुम्हाला पुण्य मिळालं असतं. तर त्या क्षणी त्यांच्यात वैराग्य संचारतं आणि ते त्याच वेळेला बायकोला सोडून एका आश्रमात जातात. त्या आश्रमात गेल्यानंतर तिथं भजन, पूजन, कीर्तन, नामस्मरण करता करता बरेच दिवस होऊन जातात. 12 वर्ष लोटले दिसतात. पण ते 12 वर्षात त्यांनी काय केलेलं असतं? जेव्हा जेव्हा ते शौचालय बाहेर गावाबाहेर जायचे तेव्हा शौचालय गेलं की येताना उरलेलं पाणी ते एका झाडाजवळ फेकून यायचे. अशी 12 वर्ष झाली आणि त्या झाडावर एक पिशाच्च राहत होतं. त्या पिशाच्च्यानी 12 वर्ष झाली पूर्ण झाल्यानंतर एक दिवशी ते पिशाच्च त्याला प्रसन्न होऊन म्हणाले, अरे तुम्ही मला आज 12 वर्ष झालं पाणी देताय, तर मला सांगा की तुम्हाला काय हवंय, मी ते सगळं तुम्हाला देतो, काही मागा म्हणतो. आता पिशाच्च तुलसीदासाला मागतो म्हणणार तर तुलसीदास काय मागणार? मग तुलसीदास म्हणतो की मला काही नको, फक्त रामाला भेटून घाल. मला रामाला भेटून घातलं की माझं जीवन सार्थक झालं. तो म्हणतो श्रीरामाला तर भेटून घालणं मला शक्य नाही, परंतु त्याचा जो दास बजरंगबली हनुमान त्याला मी तुझ्याकडे पाठवतो, मग त्याच्याकडून तू रामाला भेट वाटल्यास. ठीक आहे म्हणतो. मग असं कर, मग तू उद्या काय करणार आहे? तू माहिती माझं नित्यनेम पूजा अर्चा प्रवचन कीर्तन वगैरे सगळं त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे करणार म्हणतो. मी एक लक्षात ठेव, तुझ्या प्रवचनाला तुझ्या कीर्तनाला जो कोणी पहिला येतो आणि जो कोणी शेवट जातो तोच खरा मारुती म्हणजे पवनपुत्र हनुमान. तर तू त्याला ओळख आणि बोल त्याच्याबरोबर.
बरं म्हणतो. आणि तुलसीदास घरी येतात. घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे पूजा अर्चा वगैरे करतात. 4 वाजता कीर्तनाची वेळ होते. कीर्तनाला उभे राहतात. पण कीर्तनाला सगळ्यात अगोदर मारुती येऊन बसतात आणि सगळ्यात शेवटी मारुती जातात. पण ह्यांचं काही त्या मारुतीकडे लक्ष नसतं. आता करायचं काय? तरी सुद्धा तो गप्प बसतो, काही बोलतच नाही. आता म्हणतो, आता आपण काय करायचं? तितक्यात काही दिवसांनी त्याच प्रवचनामध्ये वानरांनी खूप गोंधळ घातलेला असतो. म्हणजे असं म्हणजे मारुतीचं दर्शन होण्यासाठी गोंधळ घातलेला असतो. पण ते सुद्धा तुलसीदासाला कळत नाही की हा मारुती हनुमान आहे आणि आपण त्याला बोलावं, हे त्याला कळतच नाही. परत आणखीन काही दिवस जातात. तर त्या ज्या आश्रमात ते राहत असतात त्या आश्रमामध्ये दरवाजावर श्रीराम पहारा देत असतात. तर 1-2 चोर असतात. ते सोन्याचं भांड घेऊन, सोन्याचं एक भांड, तांब्या म्हणा, ताट म्हणा, काहीतरी एक पात्र घेऊन चाललेले असतात चोरून. तर हे श्रीरामाने पाहिलं. श्रीरामाने पाहिल्याबरोबर ते काय करतात, त्यांच्याकडून ते पात्र काढून घेतात. मग तेव्हा श्रीरामाला तुलसीदास ओळखतात की हाच खरा श्रीराम आहेत हेच, आणि आपल्याला ओळखता आलं नाही. अशा तऱ्हेनं त्या ठिकाणी श्रीरामाचं पण दर्शन तुलसीदासाला झालं आणि मारुतीचं पण दर्शन तुलसीदासाला झालं. मग एक दिवशी अशी ब्राह्मणाची जेवणावळ चालू असते. जेवणाला ब्राह्मण बसलेले असतात. तेव्हा काय होतं, त्यातला नंदी नावाचा एक ब्राह्मण असतो. त्या ब्राह्मणानं अवैध भक्षण केलं म्हणून इतर ब्राह्मणांचा त्याच्यावर आरोप असतो. तो नंदी ब्राह्मण म्हणतो की मी असं काही केलेलं नाहीये. पण तिचं ऐकणार कोण? तर मग दुसरा एक ब्राह्मण म्हणतो की नाही, ह्यानी अवैध भक्षण केलेलं आहे, तुम्ही पहा. तर कुणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण ज्या ब्राह्मणाने त्याच्यावर आरोप घेतलेला असतो तर तो राहिला बाजूला, आणि ज्या ब्राह्मणावर आरोप केलेला असतो तो ब्राह्मण मरतो. तो ब्राह्मण गेल्यानंतर आता काय करायचं? सगळे ब्राह्मण म्हणतात की मी बोललो म्हणून माझं चुकलं. तो म्हणतो मी बोललो म्हणून माझं चुकलं. प्रत्येक जण आपापल्या परीनं बोलत राहतात. आता काय करायचं? मग त्याची बायको सती जायला निघते. कोणाची? त्या ब्राह्मणाची बायको सती जायला निघते. तर त्यातला एक जण असाच वक्ता असतो. तो काय म्हणतो की तुळशीदासाच्या बायकोला की तू असं करू नकोस. तर सकाळी त्यातलाच एक ब्राह्मण म्हणतो ब्राह्मणाच्या बायकोला की तू असं करू नको, तू अशी करू नकोस. तर तुझा नवरा मेलाय तर ठीक आहे, पण ह्याला आणखीन एक उपाय मी तुला सुचवतो. तर सकाळी पहाटे 4च्या सुमाराला तुळशीदास नदीवर आंघोळीला चाललेले असतात. तेव्हा तू त्यांचे पाय घट्ट पकड आणि त्यांना तू मागून घे काय मागायचं ते, आणि ती तुला देतील. बरं म्हणते. मग ती सकाळी पहाटे जाते आणि नदी किनारी तिथं थांबलेली असते. थोड्या वेळाने तुलसीदास येतात. श्रीराम श्रीराम जे काही त्यांचं पुण्यवाचन असेल ते म्हणत म्हणत आपलं नदी किनारी चाललेले असतात. जाताना त्यांचा पाय त्या ब्राह्मण स्त्रीला लागतो. ब्राह्मण स्त्रीला पाय लागल्याबरोबर ते लगेच श्रीराम 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 म्हणतात. म्हटल्याबरोबर ते म्हणतात, ती नमस्कार करते त्यांना. नमस्कार केल्याबरोबर तुलसीदास म्हणतात अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आता आशीर्वाद दिल्यानंतर मग ती लगेच म्हणते, महाराज मी एक ब्राह्मण पत्नी आहे आणि कालच माझा नवरा मेला आणि तुम्ही मला आज अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा आशीर्वाद देताय, तर हे कसं काय? तेव्हा त्यांनी काय करतात, तुलसीदास त्या ब्राह्मणाला जिवंत करतात. मग जिवंत झाल्यानंतर ही अकबर राजा बघतो की माझ्या दरबारामधला माणूस आणि त्याची ही अशी अवस्था, आणि त्याच्या मुलांनी ब्राह्मण पत्नीला जिवंत केलं. म्हणून अकबर म्हणतो की मला आता कुठेही राम शोधायचा नाही, तर तूच माझा राम. म्हणून ते काय करतात, तुलसीदासाचे पाय धरतात आणि तुलसीदासाला म्हणतात की मला राम तुझ्यातच दिसलेला आहे, तर मी आता तुलाच मी राम म्हणून मानतो. मग तिथं काय होतं, तेव्हा तुलसीदासाची जी रचना आहे, जे पद काव्य लिहिलेले आहेत,
ती श्रीराम मथुरेला वृंदावनामध्ये जाऊन तुलसीदासाचे दोहे म्हणून गातात. ही तुलसीदासाची हा 4था अध्याय, 3रा अध्याय आपला इथं पुरा झालेला आहे. आता 4था अध्याय, मी रोज 2 अध्याय सांगत असते. 4था अध्याय. एकदा श्री विष्णूंनी 2 शिंपले नदीमध्ये टाकलेले असतात. तर आता त्या गोष्टीमध्ये आहे तसंच मी तुम्हाला सांगते थोडक्यात. 2 शिंपले टाकलेले असतात. एक शिंपला भागीरथी नदीत टाकलेला असतो आणि दुसरा भीमा नदीत टाकलेला असतो. तर भागीरथी नदीमध्ये जो शिंपला टाकलेला असतो तो पांडुरंग नावाच्या, पांडुरंग म्हणजे उद्धव म्हणतात त्याला, तो उद्धवाने जन्म घेतला असं म्हणतात. कुणी म्हणतात पांडुरंगाचाच अवतार उद्धव आहे आणि त्याच्याच नामापोटी नामदेव हा भक्त होऊन गेलेला आहे. तर दामाजी एक जोडपं असतं पंढरपूर गावी, दामाजी आणि गोणाई. तर दामाजीची बायको मुलाची इच्छा प्रगट करते. तेव्हा रात्री पांडुरंग दामाजीच्या स्वप्नात जाऊन सांगतात की तू सकाळी लवकर उठ आणि भागीरथीच्या तीरीत जा, तिथे तुला एक मोठा शिंपला मिळेल, तू शिंपला घेऊन ये. मग ते शिंपला घेऊन येतात आणि तो शिंपला, आता ते म्हणतात पांडुरंगाचाच अवतार म्हणतात, आणि तो शिंपला घरी आणल्यानंतर त्यांना नामदेव हा जन्माला येतो. दामाजी आणि गोणाईला नामदेव हा जन्माला येतो. आता नामदेवचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. नामदेव किती श्रेष्ठ, पांडुरंगाचे जवळचे भक्त, असा की त्यांचा सखा पांडुरंगा जो आहे तो कुणाच्याही सगळ्यांच्या अगोदर नामदेव हा आहे. नामदेवाची खूप गोष्टी आहेत, परंतु त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आणि ती एकच गोष्ट पोथीमध्ये आहे. एकदा काय होतं, दामाजी पंतांना बाहेर गावी व्यापारासाठी जायचं असतं. तर ते सांगतात, नाम्या एक काम कर. काय? तर म्हणतो मी आज गावाला जाणार आहे व्यापारासाठी, तर पांडुरंगाला तेवढी खीर म्हणून नैवेद्य दाखवून ये. तर बरं म्हणतो. मग इकडं आई गोणाई काय म्हणते नामदेवाला, नामदेवा तुला खीर पोळणार नाही ना रे वाटी? तर म्हणतो नाही आई, वाटी नाही पोळणार, मी घेऊन जातो तशीच. मग ती वाटीमध्ये खीर देते आणि नामदेवाला वर झाकण घालून नामदेवाला नैवेद्य दाखवायला पाठवून देते. नामदेवाच्या मंदिरा पांडुरंगाकडे हा नामदेव येतो आणि म्हणतो पांडुरंगा, नमस्कार करतो पांडुरंगाला, आणि पांडुरंगाला म्हणतो देवा रोज माझे वडील येतात आणि खीर देऊन जातात. आता आज मी आलो आहे तर क्षमा कर आणि आता लवकर खीर खा, म्हणजे मला घरी जायला बरं. आता ती किती झालं तरी ती दगडाची मूर्ती, कशी काय येणार आणि कशी काय खाणार? पण परमेश्वराची इच्छा कशी असते की अंतःकरणात जर माया असेल तर ती कुठं निघेल त्याला नेम नाही लागणार. आणि पांडुरंगाचा हृदय इतकं हळवं झालं त्यांचं की हळवं झाल्यानंतर त्यांना सुधरे ना की ह्या लहान बाळापुढे मी काय करावं. होते तर खरं त्यांचे भक्तच, पण त्यांना कळेना. शेवटी मूर्तीतून ते बाहेर आले आणि पांडुरंगानी समोर बसून मांडी घालून नामदेवासमोर खीर खाल्ली आणि ते घरी गेले. नामदेव घरी गेले आणि आईने विचारलं, नामदेवा आणि खीर कुठे आहे रे? तर नाही, पांडुरंगाने खाल्ली सगळी. अरे पांडुरंगाने खाल्ली का तू खाल्ली? म्हणून आई आपलं बडबडा सुरुवात झालं. हा म्हणता ही सगळी गोष्ट पंढरपुरात कळाली आणि करता काय झालं, सगळ्या गावातील लोकांना कळाल्यानंतर सगळे लोक आले. आता करणार काय? मग सगळ्यांनी विचारलं की पांडुरंगाने खीर खाल्ली का तू खीर खाल्ली? तू खोटं बोलतोस. पण हे काही कुणाला पटेना. शेवटी थोड्या वेळाने काय झालं, पांडुरंगाला त्यांनी सांगितलं, तू जर खीर खायला जर नाही आला किंवा तू कबूल नाही केलं की मी खीर खाल्ली म्हणून, तर मी इथंच तुझ्या पायावर डोकं ठेवून आपटून जीव देतो. झालं. पांडुरंगाला परत आणखीन कळवळा आला, मन हळवं झालं आणि पांडुरंग त्या मूर्तीतून बाहेर आले. आणि त्यांनी पांडुरंगानी गोणाई, दामाजी, जेवढे ब्राह्मण वर्ग होते सगळे, पूजा अर्चा करणारे जे देवळात होते ते सगळ्यांना त्यांनी
नमस्कार सगळ्या लोकांनी पांडुरंगाला नमस्कार केला आणि ते सगळे म्हणले तुझ्यामुळं आम्हाला आज पांडुरंग भेटला. तर अशी ही पांडुरंगाची गोष्ट. अजून पांडुरंगाचं जेवढं ऐकावं तेवढं थोडंच आहे. पण आपल्या भक्तिगीत भक्ती विजय सारकथामध्ये एवढं एकच दिलेलं आहे म्हणून मी एकच तेवढं सांगते. बाकीच आपण पुढं पाहूया.